तर बघा सिंटॅक्स ऑफ दी स्विच एक्सप्रेशन. त्यानंतर केस व्हॅल्यू 1 कोड टू बी एक्झिक्युटेड, आफ्टर दॅट ब्रेक, देन केस व्हॅल्यू 2 कोड टू बी एक्झिक्युटेड, देन ब्रेक. त्यानंतर असे तुम्ही किती केस व्हॅल्यूज घेऊ शकता. शेवटी काय असेल तर डिफॉल्ट सेक्शन असेल की जेव्हा डिफॉल्ट सेक्शन हा कधी एक्झिक्यूट होणार आहे, जेव्हा ऑल केसेस आर नॉट मॅचड. त्यानंतर याच्यामध्ये बघा काय होतं की स्विचचं जी काही एक्सप्रेशनमधली व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू केस व्हॅल्यूज काय होतं तर कम्पॅरिझन दोन्ही व्हॅल्यू होतात आणि त्या दोन्ही व्हॅल्यू कम्पेअर झाल्यानंतर तर त्या मॅच झाल्या तर तिथला कोड एक्झिक्यूट होईल. अदरवाईज काय होईल, कंट्रोल गोज टू दी नेक्स्ट. कंट्रोल कोड जाईल तर नेक्स्ट केस व्हॅल्यूला जाईल. नेक्स्ट खाली केस व्हॅल्यू किती आहे तर जी काय व्हॅल्यू सेकंड असेल ती आणि एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय आली तर अगेन कम्पेअर होईल. जर मॅच झाल्या तर कोड टू बी एक्झिक्यूट, तिथला कोड एक्झिक्यूट होईल, तिथून ब्रेक होईल, कंट्रोल गोज आउटसाइड दी स्विच स्टेटमेंट. असे सगळे केस व्हॅल्यू